नागपूरमध्ये आज ओबीसी महामोर्चाचं आयोजन 2 सप्टेंबरचा मराठा आरक्षणाचा JR रद्द करण्याची मागणी विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात हजारो ओबीसी बांधव सहभागी होणार। मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांमध्ये जवळपास तासभर चर्चा। विखेंमध्ये 100% प्रामाणिकपणा दिसतो, जरांगेंची प्रतिक्रिया। लाडक्या बहिणींची दिवाळी अधिक गोड होणार। सप्टेंबर महिन्याचा हप्ता आजपासून खात्यावर जमा होणार असल्याची आदिती तटकरेंची माहिती। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती ॲक्शन मोडवर 3 दिवसात मुख्यमंत्री 6 विभागांच्या बैठका घेणार। शिंदे संभाजीनगरमध्ये तर अजित पवारांचा आज पुण्यात मेळावा। भाजप प्रदेश कार्यकारिणीची यादी मान्यतेसाठी दिल्ली दरबारी। आगामी निवडणुका लक्षात घेता नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता। लवकरच नावं जाहीर होणार असल्याची माहिती। उत्तर भारतीयांची मतं आकर्षित करण्यासाठी भाजपची मोर्चे बांधणी। मंत्री मंगल प्रभात लोढा छठ पूजेचा आढावा घेणार। छठ पूजा उत्सवासाठी आवश्यक उपाययोजना करणार। नाशिकमध्ये भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मामा राजवाडेंची काल दुपारपासून पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरूच। गंगापूर रोड गोळीबार प्रकरणामध्ये राजवाडेंची चौकशी। मुंबईमध्ये गतिमंद मुलीवर सामूहिक अत्याचार। दोघांना अटक तर 15 संशयितांची पोलिसांकडून चौकशी सुरू। समाजसेवी संस्थेच्या प्रयत्नांमुळे पोलिसांना आरोपींचा शोध घेण्यामध्ये यश। बिहार निवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात। 17 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत। एनडीए आणि महागठबंधनचं जागा वाटप अजून अंतिम नाही। दुबळ्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीला दिल्लीत आजपासून सुरुवात। मालिका 2-0 ने जिंकण्याची भारताला संधी। भारतीय संघात बदलाची शक्यता कमीच। महिलांच्या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा भारताला धक्का। वोलवार्ट आणि एन डी क्लार्कच्या अर्धशतकांच्या जोरावर आफ्रिका 3 गडी राखून विजयी। रिचा घोषच्या 94 धावा गेल्या वाया। अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्तकी आज भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेणार। तालिबानी मंत्री प्रथमच भारत दौऱ्यावर। पाकिस्तानचे अफगाणची राजधानी काबूलवर हवाई हल्ले। पाकिस्तानी तालिबानचा प्रमुख नूर वाली मेहसूद ठार झाल्याची शक्यता। पाकिस्तानी तालिबान्यांच्या सीमेवरील संघर्षात पाकचे 11 जवान ठार। शांततेसाठी नोबेल पुरस्कारांची आज घोषणा होणार। 7 युद्धे थांबवल्याची शेखी मिरवणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना पुरस्कार मिळतो का याची जगभर उत्कंठा। इस्रायल, पाकिस्तान, कंबोडिया याच्या राष्ट्रप्रमुखांनी केली आहे शिफारस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।